आजार जितका जुनाट तितका भयंकर त्रासदायक आहे। जुनाट रोगाला क्रॉनिक डिसीज म्हणतात। गुंतागुंत वाढवून अनेक प्रकारे त्रास देऊन देऊन घोटून घोटून मारणारा आजार म्हणजे क्रॉनिक डिसीज। तसंच संसार हा क्रॉनिक आजार आहे। संसारासारखा दुसरा जुनाट क्रॉनिक आजारच नाही। जन्माला येताना प्रत्येक जण तो घेऊनच आलाय, म्हणून जन्माला आलेल्या कोणालाही हा क्रॉनिक डिसीज सोडतच नाही। या आजाराला संतांनी भवरोग म्हटले आहे। हा भयंकर भवरोग तसा सहजासहजी जाणारा नाही, म्हणून बाबा सांगतात, भाऊ चांगला विचार केला तर हा भवरोग घालवण्यासाठी एकच उपाय, तो म्हणजे चांगला विचार। चांगला विचार असेल तर हा भवरोग राहणारच नाही। कारण बाबांचा चांगला विचार आणि संसार म्हणजे क्रॉनिक डिसीज एके ठिकाणी राहूच शकत नाही। काही मंडळींनी माळ घातली आहे, नाम घेतलं आहे, पण हे विचार सोडून दिलेत, म्हणून त्यांचा संसार मजबूत चाललाय। कीर्तन प्रवचन करून महाराज होऊन अवघाची संसार सुखाचा करीन म्हणत बसलेत। भवरोगाच्या असहाय वेदना शमवण्यासाठी साधकाकडून सेवा करून घेत बसलेत। साधकाकडून सेवा करून घेऊन भवरोग कमी होणार नाही। बाबांनी दिलेला विचार सोडूनच चिंतन चालू आहे। बऱ्याच मंडळींनी बाबांचे विचार ऐकले, पण त्यावर काहींनी चिंतनच नाही केलं। त्यामुळे भवरोग अधिकच भयानक होत चाललाय। संसार असतो तेथे हा विचार नसतो, आणि जेथे विचार असतो तेथे संसार राहतच नाही। बाबांचा विचार आचरणात येतो तेव्हा संसार पळून जातो। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विचार सांगितला, तो विचार ऐकून अर्जुन घरी जाऊन बसला असता तर मुक्त झाला असता का? श्रीकृष्णाने अर्जुनाला जो विचार सांगितला तो विचार ऐकून अर्जुन हातात धनुष्य घेऊन युद्ध करायला उभा राहिला। युद्ध केला म्हणून अर्जुन मुक्त झाला। अर्जुन स्वतःला क्षत्रिय समजून क्षत्रिय या उपाधीत अडकून बसला होता। तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना, तू क्षत्रिय आहेस, ही तुझी उपाधी आहे। ही उपाधी तुला धर्म कार्यासाठी उपयोगी पडणार आहे। मी माझ्या उपाधीचा धर्म कार्यासाठी उपयोग करून उपाधीपासून वेगळा आहे, तसं तू सुद्धा उपाधीपासून वेगळा हो, म्हणजे तू आणि मी एकच आहे। श्रीपाद बाबा सुद्धा आम्हाला हाच विचार देत आहेत। आपल्याला सुद्धा डॉक्टर, इंजिनियर, मेकॅनिक, माळी, शेतकरी, कीर्तनकार, प्रवचनकार यासारख्या उपाधी काही धर्माचे कार्य करण्यासाठी लागलेल्या आहेत। कार्य झाल्यावर उपाधी सोडून उपाधीपासून वेगळा होऊन ब्रह्मभावावर स्थिर व्हायचा आहे। उपाधीला चिकटून राहणं हाच भवरोग आहे। एखादी वस्तू म्हणून पाहतो त्यावेळी त्या वस्तूचे फक्त बाह्य रूप दिसते, पण अंतरंग दिसत नाही। एखाद्या व्यक्तीला माणूस म्हणून पाहतो तेव्हा त्या माणसाचे बाह्य रूप दिसते, आणि जेव्हा त्याच्या अंतरंगात जाऊ तेव्हा त्याचे अंतरंग दिसायला लागते। त्यावेळी समजतं हा माणूस आहे की माणसाचं कातडं पांघरून घेतलेला प्राणी आहे। सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी आम्हाला परमात्मा दाखवला, तो केवळ बाह्यांगाने दाखवला नाही, तर तो अंतरंगाने सुद्धा दाखवला आहे। म्हणून परमात्म्याला आम्ही दोन्ही अंगाने जाणू शकतो। म्हणून सगुण निर्गुण दोन्हीतून आपल्याला परमात्म्याचे दर्शन होते। माया ही परमात्म्याची शक्ती आहे। माया परमात्म्यापासून निर्माण झाली आहे। शक्ती परमात्म्याच्या अधीन आहे। परमात्मा आणि माया मिळून शिवशक्ती एकच होऊन राहतात। मायेच्या उदरात आपला जन्म झाला आहे। माया ही आई आणि परमात्मा हा बाप आहे, आणि शेवटी आई बाप तोच तो परमात्मा असे सांगून शेवटी तो तूच आहेस या निश्चयावरून सोडलाय। ही सद्गुरु कृपा आहे। भेदात विकल्प निर्माण होतात, अभेदात विकल्प निर्माण होत नाहीत। भेदात सविकल्प आणि अभेदात निर्विकल्प असतो। निर्विकल्पात कोणती शंकाच नसते। सविकल्पात शंका भरपूर असतात। विकल्प गेले नसतात, त्यांचा संयम राहत नाही। काहीतरी विधान करून वादच निर्माण करत असतात। परवा एका महाराजांनी समतिथी आणि विषमतिथीला मुलगी मुलगा होतो असे काहीतरी विधान करून वादच निर्माण केला। त्यात त्यांचे समर्थक आणि विरोधक असे गट पडून बराच गोंधळ झाला।
हे आपण पाहिले. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाने परमात्म्याचे ज्ञान अभिन्नतेतून म्हणजे अभेदातून करून दिला आहे. म्हणून आमच्यात कोणता विकल्प राहिलेला नाही. आमच्यासारख्या पामराला परमात्म्याचे ज्ञान व्हावं म्हणून सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी परमात्मा आपला कोणीतरी अत्यंत जवळचा आहे असे चिंतन करायला लावून त्याच्यावरच आपलं जीवन अवलंबून आहे. त्या परमात्म्याने माझ्यासाठी भरपूर काही करून ठेवला आहे, तो माझाच आहे असा भाव निर्माण करून शेवटी तो मीच आहे या अभेद ज्ञानावर आरूढ केले. जसं आई आपल्या बाळाला हा जीवचा घास, हा माऊचा घास, हा माझा घास, हा बाबांचा घास असे म्हणत छोटे छोटे घास करून भरवत असते, तसं सद्गुरू आपल्याला हळूहळू ज्ञान करून देत शेवटी तो परमात्मा तूच आहेस असा मोठा घास देऊन पूर्ण कृपा करून साधकाला पूर्ण ज्ञानावर म्हणजे अभेद ज्ञानावर आरूढ करून निर्विकल्प समाधीवर आणून ठेवतात. हे सद्गुरूंचे नवल केवढा आहे पा. म्हणूनच मी म्हणतो, धन्या मी जन्मालो दास श्रीपादाचे झालो. श्रीपादाचे दास होण्यासाठी, त्यांचे दर्शन होण्यासाठी नित्य नियमित वेळेत भजन करण्याच्या अटी पाळल्याच पाहिजेत. जन्माला येण्यासाठी अक्कल लागत नाही, तसं जन्माला आल्यावर पोट भरण्यासाठी सुद्धा अक्कल लागत नाही. तरी सुद्धा आपण पोट भरण्यासाठी सगळी अक्कल खर्च करत असतो. भगवंताने आपल्याला अक्कल कशासाठी दिली आहे याचा विचार करण्यासाठी अक्कल लागते. जन्माला येऊन उद्धार कसा करून घेता येईल, आपलं जीवन कृतार्थ कसे होईल याचा विचार करण्यासाठी अक्कल लागते. जन्माला येऊन मोक्ष कसा प्राप्त करायचा यासाठी अक्कल खर्च न करता केवळ प्रपंचासाठी सगळी अक्कल घाण ठेवून बसतोय. अक्कल खर्च न करता रस्त्यावरचे गाढव कुत्र सुद्धा आपलं पोट भरतात. म्हणजे पोट भरण्यासाठी अक्कल लागत नाही, पण मनुष्य प्राणी असा आहे की तो केवळ आपलं पोट भरण्यासाठी सगळी अक्कल खर्च करत बसतो. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी तिला ईश सृष्टी आणि जीवाने निर्माण केलेली सृष्टी तिला जीवसृष्टी म्हणतात. ईश सृष्टी आणि जीवसृष्टी यातील फरक काय? ईश सृष्टी कार्य करून मुक्त राहते, जीवसृष्टी कार्य करून त्यात अडकून बंधनात सापडते. ईश्वर एका कुटुंबात एक स्त्री म्हणून अवतार घेतो तेव्हा ईश सृष्टीचे कार्य संपते. एवढं कार्य करून ईश सृष्टी मुक्त राहते. पण आमच्यासारखे जीवसृष्टीतले त्या स्त्रीला कोण माझी आई म्हणतं, कोण माझी बहीण म्हणतं, कोण माझी आत्या म्हणतं, कोण माझी मुलगी म्हणतं, कोण माझी सासू म्हणतं, तर तिला कोणी माझी पत्नी म्हणतं, कोण माझी मेहुणी म्हणतं, कोण माझी आजी पणजी. सगळे या वेगवेगळ्या नात्याने पाहत असतात. स्त्री एकच पण वेगवेगळ्या नात्याने पाहणारे अनेक झाले. हे सगळे माझी माझी म्हणत मोहमायेच्या पाशात अडकतात. माझी माझी म्हणण्यात सगळी अक्कल खर्च करून बसतात आणि ईश्वराला जाणण्यासाठीची अक्कलच हरवून बसतात. म्हणून शेवटी कोणत्या तरी नीच योनीत जाऊन पडतात. महाभारतात अर्जुनाने आपली स्वतःची एक जीवसृष्टी निर्माण केली होती. त्या सृष्टीला माझे आजोबा, माझे गुरु, माझे भाऊ, माझे मेहुणे, माझे काका, मामा म्हणत त्यात तो अडकून पडला होता. म्हणून क्षत्रिय या उचित कार्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करून नरकात पडणार होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवसृष्टीतून बाजूला करून ईश सृष्टीत आणून योग्य आणि सार्थक असे कार्य करून घेऊन ईश्वर तेजाची प्राप्ती करून दिली. ईश निर्मिती सृष्टी सुखाला कारण ठरते आणि जीव निर्मित सृष्टी दुःखाला कारण ठरते. कारण ईश निर्मित सृष्टीत ममत्व नसते आणि जीव निर्मित सृष्टीत ममत्व असते. म्हणजे दुःखाला कारण ममत्व आहे. भगवंताने अर्जुनातील ममत्वच काढून घेतलं. ममत्व हेच ईश्वर तेजाच्या प्राप्तीसाठी अडथळा आहे. ममत्व असावे ते भगवंताशी असावे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू बहीण कृष्ण माझा. संतांनी प्रत्येक निष्ठावान साधकात भगवंताशी ममत्व निर्माण केलं आहे. ते भगवंताशी नाळ जोडण्यासाठी. आम्ही सुद्धा अर्जुनासारखे होतो म्हणून अर्जुनाला जे गुरु लाभले तेच गुरु आम्हाला लाभले. स्त्री ही ईश निर्मित ईश सृष्टी आहे आणि त्या स्त्रीशी कोणत्या तरी नात्याने संबंध जोडले तर ती जीव निर्मित जीवसृष्टी होते.
हे माझे साधक, हे माझे गुरु, ही माझी धनदौलत, ही माझी शेतीवाडी, ही सुद्धा जीवसृष्टीच आहे. जीवसृष्टी कधीच सुख देत नाही. शास्त्राने सांगितलेला परमार्थ दुर्लभ वाटतो, सद्गुरूंनी सांगितलेला परमार्थ सुलभ वाटतो. शास्त्रात जे ज्ञान सांगितलं आहे ते अधिकार पाहून सांगितलं जातं. सद्गुरू हे करुणानिधी कृपानिधी आहेत. येथे सर्वाशी आहे अधिकार या प्रेमळ आणि दयाळू भावनेतून परिपूर्ण असे ज्ञान साधकांना सांगितलं जातं. फळाची अपेक्षा न करता कर्म कर्तृत्व करायला शास्त्र सांगतं. तसं सद्गुरू भगवंताचा आधार घेऊन जैशी स्थिती आहे तैशा परी आहे असे सांगतात. भगवंत अर्जुनाला युद्ध करायला लावून विजय मिळवून देतात, तर सद्गुरू साधकाला कसा विजय मिळवून देतात हे समजूच देत नाहीत. गीतेतील परमार्थ दर्शन दुर्लभ आणि भीतीदायक आहे. संतांनी दाखवलेले परमार्थ दर्शन सुलभ आणि रम्य म्हणजे आनंदयुक्त आहे. शास्त्रातला बोध ज्ञानाकडे प्रवृत्त करतो, तर संतांचा बोध सगुण निर्गुण यातला भेद काढून भक्तीकडे प्रवृत्त करतो. कुरुक्षेत्रावर भगवंताने एकट्या अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. विश्वरूप पाहण्याची दृष्टी एकट्या अर्जुनाला दिली. भगवंताचा आधार आणि सद्गुरूंचा आश्रय असलेल्या प्रत्येक साधकाला विश्वरूप पाहण्याची दृष्टी मिळते. त्यामुळे साधक त्याच्याकडून कोणतं पापच होणार नाही अशा अवस्थेपर्यंत पोहोचतो. कारण पाप पुण्य निर्माण होणारी प्रक्रियाच सद्गुरूंनी बंद केलेली असते. त्यामुळे त्याला कोण चांगलं म्हटलं किंवा कोण वाईट म्हटलं याचं त्याला काहीच वाटत नाही. भगवान श्रीकृष्णांना काहींनी चांगलं म्हटलं, काहींनी त्यांची निंदा केली, तरी दोन्ही ठिकाणी ते उदासीन होते, कारण ते परिपूर्ण ब्रह्म होते. तसं सर्व विश्वात्मक देव साधक मंडळींना कोणी काहीही म्हणो, त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. यांना लाभ हानीची जाणीव होत नाही. हीच ती सद्गुरु कृपा आहे. जोपर्यंत आपल्या जीवनात सद्गुरूंचं आगमन होत नाही तोपर्यंत आपल्या जगण्याला किंवा जीवनाला काहीच अर्थ नसतो. त्याला अर्थशून्य जगणं किंवा अर्थशून्य जीवन म्हणतात. जीवनात सद्गुरु आगमन होतं तेव्हा आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो आणि आपलं जगणं सोन्याहून पिवळं होतं. जीवाचं शिवात परिवर्तन होईल असं दान सद्गुरू साधकाच्या पदरात टाकतात. तेव्हाच साधकाचं जीवन सफल होतं. सद्गुरूने दिलेले दान हेच पसायदान. साधकाचा विश्वात्मक देव पाहूनच सद्गुरू न मागता साधकाला पसायदान देतात. सद्गुरूने दिलेल्या पसायदानाचा अनुभव साधकाला लगेच येऊ लागतो. भगवान श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज यांना जे पसायदान मिळालं तेच आम्हाला मिळालं. ज्यांचा विश्वात्मक देवे भाव अर्थात भगवत भावित भाव झाला आहे तो सद्गुरूकडे काय मागणार? दुरितांचे थिमिर जावो, विश्व कल्याण हो, माणसा माणसातलं वैरभाव जावो, प्रत्येकात प्रेमभाव निर्माण हो, आनंदाचे स्रोत निर्माण हो, याच्याशिवाय दुसरं काही मागणारच नाही. सद्गुरू अशा साधकाला पसायदान देऊन आपल्या हृदयात ताण देतात. तेव्हा त्याच्या जगण्याला, त्याच्या जीवनाला मूल्यात्मक अर्थ प्राप्त होतो. साधकाच्या जगण्याला मूल्यात्मक अर्थ प्राप्त होतो तेव्हाच सद्गुरूवर श्रद्धा, निष्ठा, प्रेम निर्माण होऊन साधकाला सद्गुरू वचनाचा आनंद मिळायला लागतो. सद्गुरू सुद्धा साधकाचे चिंतन करत असतात. गुरु शिष्य यांचं नातं काही वेगळंच असतं. या नात्यात कोण मागत नाही, कोण देत नाही. न मागता न देता गुरु शिष्यात देवाणघेवाण होत असते. कारण गुरु शिष्य देहाने वेगळे वाटत असले तरी त्यांचे विचार, त्यांचा भाव एकच असतो. दुरितांचे तिमिर जावो आणि विश्व कल्याण हो असा भाव तयार होतो. तेव्हा पसायदान मिळते. कशाची अपेक्षा न करता व न मागता जे मिळतं ते पसायदान. कोणतंच कर्म किंवा प्रारब्ध शिल्लक राहत नाही किंवा पसायदान मिळतं. तेव्हा पसायदान मिळतं. स्वतःसाठी काही मागण्याची इच्छाच राहत नाही तेव्हा पसायदान मिळतं. शबरीला सुद्धा पसायदान मिळालं.